नमस्कार मित्रांनो, मनचंचलवर तुमचं हार्दिक स्वागत. मी आहे तुमचा सोहम. आजची कथा आहे एका गुप्त नात्याची, एका रात्रीच्या सफरची आणि एका शेवटच्या निर्णयाची. कधी कधी आयुष्यात असं होतं की आपण चुकून एखाद्या व्यक्तीच्या इतक्या जवळ येतो की मग परत येणं अशक्य होतं. हीच गोष्ट घडली आरव सोबत. समोरच्या दुकानात बसणारी साधना काकी, तिच्याकडे बघणं ही त्यांची दिनचर्या बनली. पण एक दिवशी एका गोडाऊन मध्ये घडलं काहीतरी अनपेक्षित. त्यानंतर सुरू झाला वासनेचा खेळ की प्रेमाचा शोध. आणि जेव्हा अजय काकांना या सगळ्यांची चकामुक कळाली, तेव्हा त्यांनी बसवला एक छुपा कॅमेरा. रेकॉर्ड झालं गडद सत्य. पुढे काय झालं? साधनाने उचलला सोडाचा मार्ग, आरवला पडलं का अटकेत, आणि अखेरचा ट्विस्ट काय? वकीलच निघाला खरा गुन्हेगार. तर मित्रांनो, तुमची खुर्ची सरकून बसा, कारण ही कथा दडून बसलंय एक दडकी भरवणारं रहस्य. चला सुरू करूया. नाव आरव आहे, वय 23च्या उमरट्यावर चाललंय. 4थ्या वर्षाचं इंजिनिअरचं शिक्षण. आमचं मूळचं उत्तर कर्नाटकातलं एक छोटंसं गाव, पण वडिलांच्या बदलीच्या नोकरीमुळे आम्ही स्थायिक झालो आहोत महाराष्ट्राच्या एका तालुक्याच्या गावात. घराची रचना साधी पण उबदार. खालच्या मजल्यावर 2 खोल्या, एक मोठी बैठक आणि स्वयंपाकघर. वरचा मजला मात्र बराच वर्ष रिकामाच पडला होता. आमच्यासाठी गाव म्हणजे आपली माणसं अशीच ओळख. वडील पोस्ट ऑफिस मध्ये क्लार्क होते, आई घरची कुर्ती, मी एकुलता एक मुलगा. घरासमोर डांबरी रस्ता, रस्त्याच्या पलीकडे म्हणजे पारंपरिक पेठ, मागे एक लहानशी नदी. हे गाव एकेकाळी भरभराटीचं होतं, आता मात्र शांत. पण याच शांततेत माझं आयुष्य हळूहळू एका वेगळ्याच वळणावर आलं. वरच्या मजल्यावर एक मोकळा बाल्कनी होता. कॉलेज नसेल तर मी तिथे बसून अभ्यास करायचो. तिथून माझी नजर समोरच्या एका 2 मजली घराकडे लागायची. ते घर होतं अजय काका आणि त्यांची पत्नी साधना यांचं. अजय काका एक छोटा हार्डवेअरचा व्यवसाय करायचे. खालच्या मजल्यावर त्यांचं दुकान होतं, वर राहण्याची जागा, पाठीमागे एक गोडाऊन. ती गोडाऊनच माझ्या कथेची गुप्त साक्षीदार ठरली. साधनाबाईचं वय जवळपास 31. एकतर त्या गोरेपान, मध्यम उंचीचा, पण शरीरदृष्ट म्हणजे जणू शिल्प जिवंत झालं होतं. चेहऱ्यावरची शांतता आणि डोळ्यातली खोली. मी पहिल्यांदा त्यांना पाहिलं तेव्हाच माझं मन खाली वर झालं. तिचा स्वभाव सौम्य, हसू उमद. काही दिवसातच मी दुकानात किरकोळ सामान आणण्याचा बहाणे जाऊ लागलो. सुरुवातीची भेट, ओळख, हळूहळू अरे आरव, आज कॉलेज सुट्टी का, अशी विचारपूस, आणि मग मोकळ्या गप्पा. मी तिच्याकडे बघतो हे तिला जाणवायचं, पण ती कधीच वाईट म्हणायची नाही. माझ्यात एक बेधुंद भावना वाढत होती. एक दिवस पाऊस जोरात कोसळत होता. मी वरच्या बाल्कनीत पाऊस बघत बसलो होतो. साधनाबाई दुकानात एकट्याच होत्या. त्यांच्या डोळ्यात विलक्षण उदासी होती. त्यांनी मला हाताने बोलावलं. मी खाली उतरून गेलो. शेजारची ओसरीत उभा राहिलो. त्या म्हणाल्या, आरव, माझी मैत्रीण काही गेल्या येत नाही. तुझा मोबाईल दे ना थोडा वेळ. मी दिला. त्यांनी 1 नंबर डायल केला. काहीतरी बोलल्या, नंतर हसत हसत परत दिला. पण त्या हातात देताना त्यांची बोटे माझ्या बोटांना स्पर्शून गेली. तो पहिला अर्थपूर्ण स्पर्श होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी गोडाऊन साफ करायला मदत मागितली. अजय सध्या बाहेर गावी आहे. मी एकटीने कपाट हलवू शकत नाही. मी मागे गेलो. गोडाऊन मध्ये कामाच्या थेंबाने भिजलेली साधनाबाई झाडू पोछी करताना कंबर दुखीने थांबली. त्यावेळी एक वेडी ओढ निर्माण झाली. मी पाठीमागून गेलो आणि त्यांना मिठी मारली. त्या चमकल्या, ओरडल्या, काय करतोस रे? पण त्या ओरडण्यातला आवाज दुखावल्यासारखा होता की रागाचा. मी घाबरून तिथून पळालो. 2 दिवस मी वरच्या मजल्यावरही गेलो नाही. तिसऱ्या दिवशी दुपारी बाल्कनीत गेलो तर साधनाबाई बसल्या होत्या. त्यांनी हात हलवला. मी गेलो. त्या म्हणाल्या, अरे, अर्धवट काम सोडून गेलास? आज ये ना राहिलेले कपाट आवरायला. मी गेलो. गोडाऊन मध्ये शांतता होती. काम आपटल्यावर जाताना त्यांनी माझा हात धरला आणि म्हणाल्या, आरव, तू त्या दिवशी मला भीती वाटली.
पण तुझ्या स्पर्शाने माझ्यातली एक ऊर्जा जागी झाली. अजयला माझ्या गरजा कधीच समजल्या नाहीत. मी एक स्त्री आहे, मला सुखाची भूक आहे. तो क्षण निर्णायक होता. मी भावनिक होऊन तिच्याकडे पाहत राहिलो. तिने माझ्या गालावर एक हात ठेवला. मग काय झालं ते शब्दात बांधणं अवघड आहे. आम्ही एकमेकात हरवत गेलो. तो दिवस, ती दुपार, त्या गोडाऊनचा काळोख, आमच्यात एक गुप्त नाते निर्माण झालं. त्या दिवसाला आता 5 महिने झाले आहेत. अजय काका व्यवसायानिमित्त आठवड्यातून 3-4 दिवस बाहेर असतात. साधनाबाई आणि मी, आमची भेट ही एक दिनचर्या बनली आहे. वरच्या बाल्कनीत दिसलेला लाल बांगडी म्हणजे आज सकाळी 11 वाजता गोडाऊनमध्ये ये असं संकेत. मी जातो, दरवाजा बंद करतो. आम्ही दोघं विस्तृत झोके घेत असतो. साधनाबाई माझ्यात झोकून देते. ती म्हणते, तुझ्यात मला जीव सापडला. आणि मी प्रेमात पडलो की केवळ वासनेत, हा प्रश्न मला छळतो. आता कालची गोष्ट ही. कॉलेजमधून आलो तर आमच्या घरासमोर एक गाडी उभी होती. बाहेर अजय काका उभे होते. त्यांच्यासोबत एक सरकारी वकील होते. मी आत जाऊन चप्पल बदलत असताना दारातून त्यांचा संभाषणाचा तुकडा कानावर पडला. गोडाऊनमध्ये काही वेगळंच चाललंय अशी माहिती मिळाली आहे. गावातल्या एका व्यक्तीने काल रात्री मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलंय. पोलिसांकडे तक्रार नोंदवणार आहोत. माझ्या तोंडातून पाणी गेलं. संध्याकाळी साधनाबाईंना यांची माहिती दिली. त्या म्हणाल्या, घाबरू नकोस, मी सांभाळेन. पण मी पाहिलं, त्यांचे हात थरथरत होते. या सगळ्यांचा अर्थ काय? आपण फक्त सुखासाठी जुळलो होतो की आपण एकमेकांना उद्ध्वस्त करायला लागलो आहोत? रात्री उशिरा मी बाल्कनीत उभा होतो. साधनाबाईच्या घरातली दिवे मालकींच्या डोळ्यासारखी बुजली होती. माझा मोबाईल वाजला. मेसेज होता, आरव, आता हे बंद करूया, पण त्यापूर्वी मला तुझ्याशी एक शेवटची भेट हवी. उद्या दुपारी 3च्या सुमारास जुन्या नदी पुलावर. त्यानंतरची रात्र आरवसाठी अखंड जागरणाची होती. छतावर पाऊस पडत होता. मनात हजारो प्रश्न. तो बाल्कनीत उभा राहून समोरच्या गडद झालेल्या साधनांच्या घराकडे बघत होता. तिथे एकटी साधना. तिच्या हातातला मोबाईल चमकला. एक लांब श्वास. तिने पडद्यामागून हात हलवला. आरवचं हृदय जडात धडकलं. दुसऱ्या दिवशी दुपारी आरव नदी पुलावर गेला. तो पूल जुन्या काळात बांधलेला, आता फुटलेला डांबर, कडांना उगवलेले गवत आणि शांत पाणी. साधनाबाई शाडूच्या रंगाच्या कपड्यात, चेहऱ्यावर काळे चष्मे आणि होठावर अजूनही तिचा तोच हळवा हास्य. तिने डोळ्यांनी बोलावलं, आरव काकी, मला काहीच कळत नाही. तो वकील, रेकॉर्डिंग आणि तुम्ही म्हणता की ही शेवटची भेट असेल. काय होतंय? साधना थोडा वेळ मौन, नंतर कडक आवाजात, आरव बस, संपू सगळं. अजयला सगळं समजलं आहे. त्याने गोडाऊन मध्ये एक छोटा कॅमेरा बसवला होता. त्याला एक हिरो इन्स्टॉल करून दिला होता. म्हणे मला काही कल्पना नव्हती, पण काल रात्री त्याने माझ्या समोर आठवड्याभराचे फुटेज टाकले. मी मूग बनली. आरवच्या तोंडातून उससा सुद्धा बाहेर पडेना. डोळ्यासमोर अंधार आला. आरव, मग आता तुम्ही काय करणार? साधना डोळे पुसत, मी तुझ्यासाठी नाही तर माझ्या स्वाभिमानासाठी एक योजना आखली. पण तू मला एक प्रश्नाचे उत्तर दे. आरव, तू माझ्यात काय पाहिलंस? फक्त एक देह की एखादी स्त्री जिला जगण्याची ओढ आहे? आरव तिच्या डोळ्यात बघत, मी स्वतः आजपर्यंत याचा विचार केला नव्हता, पण आज मला वाटतं की मी तुमच्या प्रेमात पडलो आहे काकी. इतकं की हे प्रेम योग्य की अयोग्य हे सुद्धा समजत नाही. साधना ओशाळून गेली. तिने आरवचा हात घट्ट पकडला. ती म्हणाली, तर मग माझ्यासाठी एक शेवटचं काम कर. अजयच्या संगणकातून ते फुटेज डिलीट कर. आज रात्री उशिरा. मी त्याचा लॉकरचा कोड आणि वायफाय पासवर्ड काढून ठेवते. जोखीम आहे, पण हीच शेवटची संधी आहे. त्या रात्री गावात कर्फ्यू सारखी शांतता. आरवने काळ्या जॅकेटचे शरीर लपवले. 1:30 वाजता तो साधनाच्या घरामागच्या गल्लीत उभा होता. साधनाने सिग्नल दिला. बाल्कनीत हिरवा फ्लॅशलाईट. तिने मागचा दरवाजा किल्लीने उघडला. आता आत गेल्यावर गडद अंधार. साधना म्हणाली, अजय अजून झोपलाय वरच्या खोलीत. संगणक आहे. तू सावकाश चाल. 10 मिनिटे पुरेशी आहेत.
आरव वर गेला. खोलीत केवळ संगणकाचा ब्लू लाईट. त्याने डेस्कटॉप उघडला. फोल्डर होता होम सिक्युरिटी. त्या तारखेनुसार फाईल्स. त्याने एक एक करीत सर्व फाईल्स डिलीट करायला सुरुवात केली. मनात डरकाळी उठत होती. शेवटची फाईल डिलीट केली आणि रिसायकल बिन रिकामा केला. हळूवार श्वास सोडला. पण तो खाली येतोच अजय काका उठून उभे होते, हातात मोबाईलची टॉर्च धरून, चेहऱ्यावर थंड हास्य. अजय, खूप छान, खूप छान. तू चांगला हॅकर बनशील. पण मी जी फुटेज बॅकअप क्लाउडवर ठेवली आणि रेकॉर्डिंग सुद्धा सुरू आहे. तू येऊन काही वेळाने पोलिसांना दाखवायची मजा येईल. आरव गार झाला. साधना धावत आली. तिचा आवाज कापरा होता. अजय, पुरे झालं. माझी माफी मागते. अजय, माफी? तू माझ्या घरात परपुरुषाला आणलंस आणि आता माफी मागतेस? घर सोड. मी तुला तलाक देईन. पण त्याआधी तुझीच रेकॉर्डिंग सर्व गावात व्हायरल करेन. साधना आवाजात नवा निग्रह. तर मग मी सांगते, तुझा जो मोबाईल आहे त्यात मी माझ्या मैत्रिणीच्या नावे आधीच एक ईमेल शेड्यूल केली आहे. उद्या सकाळी सुहाला तुझा सर्व गावातील भ्रष्ट व्यवहार, खोटे जीएसटी बिल आणि चोरीच्या मालाची हेराफेरी सगळं जिल्हा कलेक्टर आणि पोलीस अधीक्षकांना जाईल. तुझी धमकी आणि माझी धमकी समजलं? अजयचा चेहरा पांढरा फ्लेक झाला. 3 जण त्या गडद खोलीत गप्प उभे. श्वास फक्त घड्याळातील टिकटिक. अजय हातातली टॉर्च बंद करून अंधारात बोलला, बस झालं. सकाळी वकील भेटतो. पण आरव, तू आता या घरात पाऊल ठेवू नकोस. आणि साधना, तू जे काही ठरवशील तेच तुझी मर्जी. आणि तो निघून गेला. साधनाने पाय लगेच जमिनीला टेकले. ती रडली. आरवने तिला आवरले. तिने कुजबुजत सांगितलं, हे खोटं होतं आरव. माझ्याकडे काही पुरावे नाहीत. मी फक्त बल्ब केला. आरवने तिला घट्ट मिठी मारली. मग आपण आता दोघांनी मिळून हा खेळ खेळला पाहिजे. या गावात राहून उपयोग नाही. मला कॉलेज सोडायची तयारी आहे. पण आधी हा व्हिडिओ डिलीट करण्याचा एक मार्ग शोधू. त्या रात्री दोघेही पुलावर परतले. पाऊस कोसळत होता. आरवचा मोबाईल वाजला. अनोळखी नंबर. उचलताच आवाज आवाज आरव, मी सत्यजित बोलतोय, अजयचा वकील. तुझ्याशी एक डील करायची आहे. सकाळी 7 वाजता रेस्टॉरंटमध्ये भेट. तुझ्या स्वार्थासाठी नाही, तर साधनाच्या सुरक्षेसाठी. आणि फोन ठेवला. साधना म्हणाली, वकील आपल्याला जाळ्यात अडकतोय का खरंच मदत करणार आहे? मला समजत नाही. आरव उठून उभा राहिला. पावसाच्या धारा त्याच्या चेहऱ्यावर आदळत होत्या. एक गोष्ट नक्की, काकी, उद्यापासून आपलं नातं बदलेल. पण त्याआधी आपण हे 2 डोके एकत्र करून हा प्रश्न सोडवायचा. साधनाने डोळे मिटले. तिने तिचा हात आरवच्या हातात ठेवला. आरव, मला तुझ्याशिवाय कोणी नाही. पण मला भीती वाटते की ही भीती कधी संपणार नाही. आरव म्हणाला, मी तुला कधी एकटी सोडणार नाही. पाऊस थांबला. क्षितिजावर हलकीशी उजेडाची रेषा उमगली. साधनाच्या डोळ्यात कृतज्ञ आणि भीती. आरवच्या डोळ्यात एक नवा निश्चय. पण दोघांचाही मनात एक प्रश्न होता. सकाळी 7 वाजता काय घडणार? तो वकील खरंच डील करणार की सापळा लावणार? सकाळची वेळ. पहाटे 6:30 वाजले होते. आरव आणि साधना त्या जुन्या नदी पुलावरून हळूहळू परतत होते. रात्रभर झोप नव्हती. दोघांच्या डोळ्यात खाली काळी वर्तुळ. मनात एकच विचार, सत्यजित वकील कोणत्या डीलसाठी बोलावतोय? साधना थरथऱ्या आवाजात, आरव, मला वाटतं हा सापळा आहे. अजय आधीच पोलिसात गेला असेल तर? आरव हात तिच्या खांद्यावर ठेवून, काकी, आता माघार नाही. मी एकटा भेटेन त्याला. तू इथेच थांब. मला विश्वास आहे की काहीतरी मार्ग निघेल. साधना डोळ्यात पाणी. तुला एकट्याला जाऊ देणार नाही मी. तुझ्या बरोबर आहे, काहीही झालं तरी. दोघेही त्या रेस्टॉरंटच्या दिशेने वळले. ते रेस्टॉरंट होतं गावाच्या टोकाला. जवळच एक दुसरं गाव सुरू व्हायचं. लहानशी उजेडाची पट्टी. रेस्टॉरंटच्या आत गेले तर कोपऱ्यात एक बुरख्यातली बाई बसली होती. वकील कोणीच दिसेना. आरवने मोबाईलवर डायल केला. तेवढ्यात ती बाई उठली. बुरखा बाजूला केला. ती साधनाची लहान बहीण सुप्रिया होती. साधना हादरून, सुप्रिया, तू इथे? सुप्रियाच्या चेहऱ्यावर थंड हास्य. दीदी, खूप दिवस झाले बोलून नाही. पण मी वकील सत्यजित नाही. मी येथे आणखी एका कारणासाठी आले आहे. तू ज्याच्याशी अडकले आहेस ना, तो माणूस म्हणजे वकील नव्हे. तो एक बाडोत्री हॅकर आहे.
अजयने त्याला पैसे दिले आहेत. आरव संशयाने, हे काय बोलतोय तू? मग आपल्याला इथे का बोलावलं? सुप्रिया, कारण मला तुम्हा दोघांना वाचवायचे आहे. अजयकडे एक क्लाउड फाईल आहे, पण ती फाईल डिलीट करायची की मला तुमचा मोबाईल आणि आरवच्या बोटांचा ठसा हवा. मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. मी ती फाईल कायमची डिलीट करू शकते, पण त्यासाठी तुम्ही दोघांनी माझ्यावर विश्वास ठेवला पाहिजे. साधना संशयाने, तू का मदत करतेस? सुप्रिया डोळे पुसत, कारण अजयने 1 वर्षापूर्वी माझ्यावर अत्याचार केला होता. त्याने मला ब्लॅकमेल केलं. तुझा नवरा राक्षस आहे दीदी, मला सूड घ्यायचा आहे. ही गोष्ट साधण्यासाठी जणू वज्रपात होता. तिच्या पायाखालची जमीन सरकली. तिने सुप्रियेला घट्ट मिठी मारली. तिने एकच शब्द उच्चारला, आता मी तुझ्यासाठी लढेन. सुप्रियाने एक सोपी पण धाडसी योजना सांगितली. अजय रोज रात्री 10 वाजता लॅपटॉपवर क्लाउड फाईल रिव्ह्यू करतो. त्याच वेळी त्याचा मोबाईल ब्लूटूथ लॅपटॉपशी कनेक्ट असतो. जर सुप्रिया ब्लूटूथ हॅक करू शकली तर ती फाईल डिलीट करू शकते, पण त्यासाठी 1 मिनिटासाठी अजयच्या खोलीत जावे लागेल. आरव, मी जाईन, पण मला त्याची संपूर्ण रुटीन माहिती आहे. साधना, नाही, हा खूप धोका आहे. तो शस्त्र ठेवतो घरात. सुप्रिया, मग दुसरा मार्ग? मी एक फिशिंग ईमेल पाठवते, पण त्यासाठी त्याच्या ईमेलचा पत्ता हवा. आरवला तो पत्ता माहित होता. त्याने सांगितलं. सुप्रियाने तासाभरात एक ईमेल तयार केला. तुमच्या क्लाउड मध्ये अधिकृत प्रवेश आढळला. लगेच या क्लिकवर क्लिक करून पासवर्ड बदला. अजयने 10 मिनिटात क्लिक केले. सुप्रियाने पासवर्ड रिसेट करून क्लाउड मधील सर्व फाईल्स डिलीट केल्या. विजयाचा श्वास. पण हा विजय अल्प काळातच होता. अजयने दुसऱ्या क्षणी ओळखलं की ही हॅकिंग आहे. त्याने सायबर सेलमध्ये तक्रार दाखल करण्याची धमकी दिली. आता वेळ कमी होता. पोलिसांनी आधीच गाव सोडण्याशिवाय पर्याय नव्हता. आरवने घरी जाऊन 5 मिनिटात एक बॅग भरली. त्याने आईला फोनवर सांगितलं, आई, कॉलेजचा टूर आहे, आठवडाभर बाहेर राहणार आहे. साधनाने तशीच सुट्टी काढली. सुप्रिया, साधना आणि आरव तिघेही रात्री उशिरा गाव सोडून निघाले. त्यांनी पुण्याच्या दिशेने गाडी पळवली. गाडीतल्या गप्पांमध्ये अनेक गोष्टी उघडीस आल्या. साधनाने सुप्रियाला विचारलं, तू एवढे दिवस कुठे होतीस? सुप्रियाने सांगितलं की ती एका एनजीओत काम करते. मानसिक त्रास सहन करणाऱ्या बालकांसाठी तिने गाव सोडून नवीन ओळख बनवली होती. तिचा बदला घेण्याचा मानस होता, पण तिला संधी मिळत नव्हती. आरवने एक प्रश्न विचारला, सुप्रिया, तू आमच्यात काय पाहिलंस? प्रेम की वासना? सुप्रिया गंभीरपणे, मी फक्त सत्य पाहिलं. दीदी, तुला पहिल्यांदा सुखी पाहिलं तेव्हा मला वाटलं कदाचित हे अयोग्य असेल, पण तिचा चेहरा चमकत होता. त्या चमकणाऱ्या चेहऱ्याला मी मार्ग द्यायचं ठरवलं. पुण्यात पोहोचल्यावर तिघांनी एका छोट्या हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली. खोलीतल्या शांततेत साधना आणि आरव पहिल्यांदाच एकत्र रात्र काढत होते. पण यावेळी शरीराची ओढ नव्हती, तर मनाचा अखेरचा हात हात धरून बसण्याचा क्षण होता. साधना आरवच्या खांद्यावर डोके ठेवून, आपण बरोबर केलं का? मी तुझं आयुष्य बिघडवलंय. आरव तिचे हात आपल्या हातात घेऊन, तुम्ही माझं आयुष्य बिघडवलं नाही, तर जगायचं कारण दिलं. पण काकी, प्रश्न असा आहे की आता पुढे काय? मी अजून शिक्षण पूर्ण करू इच्छितो. तुम्ही सुद्धा नव्याने उभे राहू शकता. साधना डोळ्यात अश्रू, मी तुझी काकी नाही रे. आता मला नाव दे आरव. मी साधना, तुझ्या आयुष्यात काय आहे? आरव तिला भिडवत, तू माझी शक्ती आहेस, तू माझी साधी आहेस, पण हे नातं समाजाला कळू देणार नाही. तुला माहिती आहे. त्या रात्री कोणी झोपलं नाही. सुप्रिया खिडकीत बसून गप्प होती. पहाटे 5 ला आरवचा मोबाईल वाजला. अजयचा नंबर होता. आवाजात गातकी शांतता होती. अजय, आरव, तू खूप हुशार आहेस, पण फुटेज डिलीट केलंस तरीही माझ्याकडे एक व्हिडिओ आहे. तो मी गावभर पसरवणार. फक्त एक अट, तू साधनाला माझ्याकडे परत पाठव, मग मी सगळे पुरावे नष्ट करीन. आरवने फोन ठेवून तिन्ही जणांनी बैठक घेतली. साधनाने एक धाडसी पाऊल उचललं ठरवलं. ती म्हणाली, मी त्याच्याकडे व्हिडिओ घेऊन जाईन.
अजयला पोलिसांची भीती आहे. माझा एक जुना मित्र वकील आहे, त्याने मला कायदेशीर सल्ला दिला आहे. हा व्हिडिओ सार्वजनिक झाला तर अजयवर बलात्कार आणि मानसिक अत्याचाराचा गुन्हा दाखल होऊ शकतो. मी त्याला ती भीती दाखवेन. आरव, नाही, हे खूप धोकादायक आहे. मी तुझ्या बरोबर येईन. सुप्रिया, मी देखील येते. तो आता फक्त बोलण्याने थांबणार नाही. तिघेही गावाकडे परतले. ही वेळ वेगळी होती. आरवच्या मनात प्रेम होतं, पण त्या प्रेमाला आता एक वेगळी व्याख्या मिळाली होती. सोबत उभं राहणं. अजय घरात एकटा बसला होता. त्याने आरवला पाहताच हसू लागला. काय रे, तुझी ही नायिका आणि तुझी बहीण घेऊन आलास? बरं झालं. आता बसा, डील करूया. साधना निर्भय होऊन, कोणतं डील? अजय, तू माझ्यावर अत्याचार केलास, माझी बहिणीवर अत्याचार केलास. आता मी सोशल मीडियावर सर्व काही उघड करणार आहे. आता तू मला घाबरू शकत नाहीस. मी पोलिसात जाण्यास तयार आहेस, पण तू ते व्हिडिओ आताच नष्ट कर. अजय चिडून, तू मला घाबरवतेस. तुझा तो नवरा काय करेल माहिती आहे. मी कोणाला घाबरत नाही. सुप्रिया पुढे सरकत, पण मी सांगते, माझ्याकडे तुझ्या सर्व अनैतिक कृत्यांचा डिजिटल पुरावा आहे. पोलिसांचा एक मित्र देखील आहे. आजच आज तुला अटक होईल. फक्त तुझ्या एका शब्दावर. अजयने हसणं थांबवलं. त्याच्या चेहऱ्यावर भीती दिसू लागली. त्याने लॅपटॉप काढला आणि सर्व फाईल्स आरव समोर डिलीट केल्या. बस झालं, तुम्ही जा. मी तुम्हाला कधी त्रास देणार नाही. पण साधना, मी तुला घटस्फोट देईन. पैसे मागवू नकोस. साधना, मला काही नको, फक्त माझ्या नावाचा चेहरा वाचव. आरव आरवला शंका आली. अजयने खूप सहजासहजी सगळं मान्य केलं. रात्री 8 वाजता तिघे परत हॉटेलला गेली. पण ते हॉटेल जवळ आले तर पोलिसांचा एक पथक दिसला. आरव तबकला. समोर अजय उभा होता. त्याने खोटं बलात्काराचं प्रकरण नोंदवलं होतं साधना विरुद्ध. आरव आणि सुप्रिया घाबरले, पण साधना शांत होती. तिने आपल्या बॅगेतून एक पेन ड्राईव्ह काढली आणि पोलीस अधिकाऱ्याला दिली. साहेब, यामध्ये माझ्या नवऱ्याची सर्व रेकॉर्डिंग आहे. त्याने हा खोटा गुन्हा दाखल केला आहे. तपास करा. पोलीस अधिकाऱ्याने अजयला पाचारण बजावलं. रात्रीच्या तपासात अजयने सर्व गुण उघडीस आले. साधना निर्दोष सिद्ध झाली. अजयला ताब्यात घेण्यात आले. घटनेनंतर 1 महिना झाला. आरव कॉलेजमध्ये परतला. साधना आता एका बेकरीमध्ये काम करू लागली होती. तिने अजय पासून कायमचा घटस्फोट घेतला. सुप्रिया तिच्या शहरात राहू लागली. आरव आणि साधनाची भेट क्वचित व्हायची. त्यांनी एकमेकांची फक्त नातं ठेवलं, पण शरीराचं आकर्षण आता मनाचं गहिर्या स्नेहात रूपांतरित झालं होतं. एका संध्याकाळी त्या पुलावर दोघे भेटले. साधना म्हणाली, आरव, तू मला जगायला शिकवलंस, पण आता मला एकटं जगता येईल. तुझं आयुष्य पुढे ने. एखादी चांगली मुलगी शोध, लग्न कर. मी तुझ्या आयुष्यातली फक्त एक आठवण राहीन. आरव डोळ्यात पाणी. काकी, साधना, तू माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी शिकवण आहेस. मी कधी विसरणार नाही तुला. पण तू जे सांगतेस ते बरोबर आहे. आपण याच नात्यात समाधानी राहूया. तिने त्याच्या गालावर हात ठेवला. 2 अश्रू गालावरून गरंगडले. मागे वळून पाहिल्याशिवाय साधना निघून गेली. आरव बराच वेळ तिथंच उभा राहिला. पुढे 3 वर्षांनी आरवने इंजिनिअरिंग पूर्ण केली. एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली. साधनाने आपली बेकरी खूप मोठी केली. तिने स्वतःच्या नावाने एक छोटीशी इमारत घेतली. तिला आराधना बेकरी असं नाव दिलं. आरवने एकदा तिथे जेवण खाल्लं. तिने विचारलं, कसं आहे? त्याने उत्तर दिलं, प्रेमासारखं गोड आहे. सुप्रिया दर आठवड्याला साधनाला भेटायला यायची. बहिणीमधील व्यनमंच संपलं होतं. अजय सध्या तुरुंगात होता. 2 वर्षांची शिक्षा होती. एकाच सकाळी आरवचा फोन आला. साधना, माझ्या लग्नाची बोलणी ठरली आहे. तुला निमंत्रण द्यायचंय. साधना हसली. मी येईन, पण फक्त एका अटीवर. तुझ्या नवरीला माझ्या बेकरीचे केक भेट म्हणून द्यायची. आरव, डील. गाडीतून जाताना काचेतून बाहेर बघताना साधनाला तो जुना पूल दिसला. तिने हात जोडून नमस्कार केला. त्या नदीला, त्या पुलावर तिचं वास्तव संपलं होतं, पण नवं वास्तव सुरू झालं होतं. प्रेम योग्य की अयोग्य हा प्रश्न नसतो. प्रेम फक्त असतं, शिकवतं, वाढवतं आणि कधी कधी
सोडूनही देऊ शकतो. मित्रांनो, ही होती वसलेल्या सावलीतली ओढ. जी संपूर्ण कथा तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. तुमचे प्रसिद्धात वाचून आम्हाला खूप आनंद होतो. जर कथा आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. अशाच भन्नाट कथा, प्रेमाच्या रहस्यांचा थरारक आणि वास्तवच्या ऐकण्यासाठी आमच्या मनसलसल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढची कथा लगेच तुम्हापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. पुढच्या कथेत भेटूया. नमस्कार. आपला मनचलचल. धन्यवाद.